नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। मतदानावरती बहिष्कार टाकण्याचे निवेदन, उपविभागीय अधिकारी यांनी घेतली दखल। या मथळ्याखाली न्यूज अनकटने बातमी प्रसारित केली होती। या बातमीतील माहितीचा आधार घेऊन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून कलंकी ग्रामस्थांच्या रस्त्याचा विषय मार्गी कसा लागेल याबाबत चर्चा करून आठवडाभरात मार्ग सुचवण्यास सांगितलं असल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे। तुम्हाला सांगतो, जेव्हा 26 जानेवारी 1 मे 15 ऑगस्ट येतो तेव्हा असे खूप निवेदनं तक्रारी येत असतात। त्याच धर्तीवर निवडणुका आल्या की ज्यांची कामं होत नाही त्यांना एक अशी भावना असते की या निमित्तानं काम होईल। मी पूर्ण आल्यापासून ह्या विषयावर लक्ष केंद्रित केलं की एक बातमी आली। काल आमचे फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। तो रस्ता पूर्ण झालेला आहे। फॉरेस्टमधून जो पार्ट जाणार आहे त्या पार्टसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी मिळत म्हणून ते काम आणलेलं आहे आणि त्यांनी तसं निवेदन दिलं। ज्या दिवशी निवेदन दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी प्राथमिक बैठक झाली, तिसऱ्या दिवशी फॉरेस्टवर बैठक झाली। काल आपल्याच कुठल्या तरी एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की टीम कडाडले फॉरेस्ट अधिकाऱ्यावर। फॉरेस्टच्या जे सेकंड इन कमांडेंट स्टेटमध्ये असतात ACF त्यांना फोन केला। त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सांगितलं की 4 दिवसामध्ये त्याची जी NOCची प्रक्रिया आहे ती पूर्ण करा। ती NOCची प्रक्रिया ते 4 दिवसात मिळाली तर 4 दिवसात मिळणार नाही, पण 8 दिवसामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होईल। NOC आले पुढचं काम सुरू करायचे, जे आचारसंहितेच्या नियमात बसत असेल तर लगेच सुरू करू, नाही तर त्या लोकांना बोलून आम्ही सांगणार त्याची NOC भेटलेली आहे। मतदान झाल्या दुसऱ्या दिवशी आम्ही हे काम सुरू करणार आहे। तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकू। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। तत्पूर्वी निलेश लंके यांच्या हंगा गावातील निवासस्थानी लंके यांच्या आई, पत्नी तसेच स्थानिक महिलांनी त्यांचं औक्षण केलंय। यानंतर लंके यांनी ग्रामदैवताचं दर्शन घेतलं। यावेळी ग्रामस्थ तसेच समर्थकांनी लंके यांच्यावर फुलांची उधळण करत शुभेच्छा दिल्या। लंके अगदी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत आहेत। पुण्याचे भाजप लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुण्यात येणार आहेत। 29 एप्रिल रोजी पुण्यातील टिळक रस्त्यावरील सर परशुराम महाविद्यालय या ठिकाणी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। या अनुषंगाने पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। राज्यातील सर्व समाज घटकांना 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा, देशाच्या राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी या जाहीरनाम्याचं कौतुक केलंय। जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील येवता येथे भाजपाची संवाद बैठक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे। या बैठकीत दानवे यांनी जाफराबाद तालुक्यातील मतदारांशी संवाद साधलाय। जालना लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यासाठी दानवे जोमाने कामाला लागले असून त्यांच्या प्रचाराचा धडाका जोरदार सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर दानवे यांनी जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील येवता येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी दानवे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्यात। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची काल अंतिम तारीख होती। या दिवशी 3 जणांनी नामनिर्देशन पत्रे मागे घेतली। त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघात आता 28 उमेदवार निवडणूक लढवणार असून या उमेदवारांना चिन्हाचं वाटपही करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर कुगे यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी उपस्थित होते। शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर कंटेस्टिंग कॅन्डिडेट्सची आपला पूर्ण यादी तयार झालेली जी आपल्याला देण्यात आलेली आहे। टोटल 28 उमेदवार आज कंटेस्टिंग। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वाळूज महानगरातील जय मल्हार चौकामध्ये असलेले HDFC बँकेचे ATM चोरट्यांनी अशोक लेलँड या 4 चाकी वाहनाला बांधून ओढून नेल्याची काल घटना उघडकीस आली आहे। या ATM मध्ये 7,46,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून या घटनेचे चित्रण CCTVत कैद झालंय। पुढील तपास वाळूज महानगर पोलीस करतायत।
रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथील जांभूळकरीण देवीच्या मंदिरात चोरी करण्यासाठी आलेले 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मंदिराच्या लोखंडी सळ्या तोडण्याचा प्रयत्न करत असताना ते सीसी कॅमेऱ्यात कैद झाले. गणेश नथुराम चाळके आणि दिनेश कृष्णा मांजरेकर अशी या चोरांची नावं असून दिघी सागरी दलाचे पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी या चोरांना मोठ्या शिताफीने पकडलंय. जालना जिल्हा प्रशासनाकडून मतदान जनजागृती करण्यात येते. जालना लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येते. आज जालना शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात जागोजागी भित्तीपत्रक चिटकवत मतदारांना मतदानाचे महत्त्व समजून सांगितले. सोबतच त्यांच्याकडून मतदान संकल्प पत्र देखील भरून घेतले. मतदान जनजागृतीसाठी शहरातील एका उंच इमारतीवर मतदानाचा संदेश देणारा एक भला मोठा हॅलोजन फुगा लावण्यात आलाय. हा फुगा जालनेकरांचे लक्ष वेधून घेत असून प्रशासनाच्या मतदान जनजागृतीच्या मोहिमेत हातभार लावतोय. संगमनेरमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असून हनुमान जयंतीच्या निमित्ताने वर्षानुवर्ष चालणारी एक अनोखी प्रथा संगमनेरमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी ब्रिटिश काळापासून हनुमानाचा रथ हा महिलांकडून ओढण्यात येतो. अनेक वर्षांची ही प्रथा आता संगमनेरच्या पुढच्या पिढीतील महिलांनी पुढे चालवल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी महिलांनी भक्तिमय वातावरणात हनुमानाचा रथ ओढत हनुमान जयंती साजरी केली आहे.